नमस्कार मित्रांनो, मी नितीन पाटील आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण गेली काही आठवडे दर आठवड्याला एक कंपनीचं अनालिसिस करतो ॲज अ स्टॉक ऑफ द वीक या सत्रामध्ये. आज सुद्धा त्याच प्रकारे एका कंपनीचं अनालिसिस करणार आहोत, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत त्या कंपनीचे फायनान्शियल्स, फंडामेंटल्स, टेक्निकल अनालिसिस या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया ती कंपनी कोणती आहे. स्टॉक ऑफ द वीक मध्ये आज आपण कंपनी निवडलेली आहे, ती कंपनी आहे मनाली पेट्रोकेमिकल्स लिमिटेड. ही कंपनी चेन्नई बेस्ड पेट्रोकेमिकल मॅन्युफॅक्चरिंग आणि सेल्स मध्ये काम करते. या कंपनीचं जे इस्टॅब्लिशमेंट आहे ती 1986 ची कंपनी आहे. ही वेगवेगळ्या प्रकारे नावाप्रमाणेच त्याच्यात आपल्याला लक्षात येतं की ही वेगवेगळ्या प्रकारचे पेट्रोकेमिकल्स प्रोडक्ट्स बनवते आणि त्याचं मार्केटिंग देखील करते. हे पेट्रोकेमिकल प्रोडक्ट्स कोणकोणत्या क्षेत्रामध्ये यूज होतात, तर त्यामध्ये वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत, त्यामध्ये अप्लायन्सेस आहे, ऑटोमोटिव्ह आहेत, बेडिंग म्हणजे फर्निचर जे आपण बनवतो बेड वगैरे, त्यामध्ये ह्या पेट्रोकेमिकल्स यूज होतात. फूड्स अँड फ्रेग्रन्स मध्ये या कंपनीचे केमिकल्स यूज होतात. फर्निचर, फुटवेअर, पेंट आणि कोटिंग सारख्या इंडस्ट्रीमध्ये या कंपनीचे प्रोडक्ट्स काय होतात, यूज केले जातात. तर या कंपनीचं जे काय प्रॉफिट, रेव्हेन्यू वगैरे जे आहेत त्यावरती एक जर नजर टाकायची म्हटली तर कंपनीचे जे रेव्हेन्यू आहेत, सेल्स जे आहेत, गेली 2017 पासून जर आपण ऑब्झर्व केलं तर 2017ला या कंपनीचा जो रेव्हेन्यू होता तो 632 कोटीचा होता. 18ला तो 747 झाला, 19ला तो 810 झाला, 20ला तो 803 कोटीचा झाला आणि गेल्या वर्षी म्हणजे या फायनान्शियल इयर क्लोजिंगला, 21च्या फायनान्शियल क्लोजिंगला ते सेल्स पोहोचलेलं आहे 1019 कोटी. जर ऑब्झर्व केलं तर गेल्या 5 वर्षात सुद्धा या कंपनीचा सेल्स जो आहे तो टप्प्याटप्प्याने काय होतोय, ग्रो होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर जर या कंपनीचा आपण नेट प्रॉफिट पाहायचं म्हटलं, या कंपनीचे नेट प्रॉफिट सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये वाढलेले आहेत. ते कसे वाढलेत बघा. 17ला 39 कोटीचा नेट प्रॉफिट होता, 18ला 57 कोटी झाला, 19ला हा 76 कोटी झाला आणि त्यानंतर 45 कोटी झाला गेल्या वर्षी आणि या वर्षाच्या फायनान्शियल क्लोजिंगला, 21च्या फायनान्शियल क्लोजिंगला तो 201 कोटीला. अशा पद्धतीनं या कंपनीचे काय झालेले आहेत, नेट प्रॉफिट सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, वाढलेले. आणि जर या कंपनीचा ईपीएस पाहायचा म्हटला तर ईपीएस देखील प्रॉफिट प्रमाणच काय होत गेलाय, वाढत गेलेला आहे. 2.3 पर शेअर होता अर्निंग पर शेअर 2017ला, तो 18ला झाला 4.17, 4.28, 2.71 आणि गेल्या वर्षीच्या फायनान्शियल इयर मध्ये हा 11.7 असा पर शेअर अर्निंग पर शेअर या कंपनीचा होता. आणि या कंपनीचा बुक व्हॅल्यू पर शेअर सुद्धा जे आहे ते कंटिन्युअसली वाढलेले आहेत. 17ला तो 19 होता, अराउंड 22 झाला, 26, 27 आणि या वर्षीच्या फायनान्शियल इयरला अराउंड 40 रुपीज पर शेअर असा त्याचा बुक व्हॅल्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. रिटर्न ऑन इक्विटी जर पाहायचं म्हटलं या कंपनीचे, तर रिटर्न ऑन इक्विटी सुद्धा 11.97 होते 2017ला पर्सेंट होता आणि या वर्षी तो वाढत 14, 16, 9.69 होता गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या फायनान्शियल इयर क्लोजिंगला तो पोहोचलेला आहे अराउंड जर पाहिलं 29.56 म्हणजे 30 पर्यंत रिटर्न ऑन इक्विटी ह्या कंपनीचे आज पाहायला मिळतात. आणि हे इंडस्ट्रीमध्ये 15च्या पेक्षा जास्त असतील तर ते चांगले मानले जातात. तर हे त्याही पेक्षा किती जास्त आहेत हे तुम्ही समजू शकता, डबल आहेत. डेट टू इक्विटी जर पाहिला म्हणजे या कंपनीचा ज्या इक्विटीज आहेत, वेगवेगळे कंपनीचे जे असेट्स आहेत त्याच्या अगेन्स्ट जर कंपनीच्या इक्विटीच्या अगेन्स्ट लोनचे जर रेशो पाहिले तर ते काय आहेत, 2017ला अगदीच कमी होता, पण तोही कमी 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 होत आता फारच कमी झालेला आहे. बघा तो किती होता त्यावेळेला, डेट टू इक्विटी 0.08 होता, तो आता 6 झाला, 7 झाला, 5 वरून आता तो नसल्यात जमा आहे 0.02 इतका डेट टू इक्विटी रेशो या कंपनीचा झालेला आहे. म्हणजे ही कंपनी लोन फार घेत नाही, हे आपल्याला यातून दिसतं. या कंपनीचे जर प्रमोटर्स पाहिले, प्रमोटर्स या कंपनीचे स्टेक होल्ड करतात 44%, अराउंड 45% आणि पब्लिक
ही 54% यामध्ये आहे आणि इतर काही 1-1.5% मध्ये इतर इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आहेत. जर इथं पाहिलं जनरली पब्लिक जास्त असू नये म्हणतात, पण या कंपनीचे फायनान्शियल चांगले असल्यामुळे आपण या कंपनीला निवडलेलं आहे, पब्लिक इथं जास्त असलेली तरी देखील. ओके, जर या कंपनीचा स्वॉट अनालिसिस करायचं म्हटलं, या कंपनीचे स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि काय थ्रेट काय काय आहेत जर पाहायचं म्हटलं, तर त्यात स्ट्रेंथ काय आहे बघा. हे कंपनी जी आहे, कंपनीचा ट्रेलिंग 12 मंथचा जो EPS आहे, अर्निंग पर शेअर, जसं आपण इयर ऑन इयर बेसिस तर पाहिला चार्टमध्ये, पण इयर ऑन इयर बेसिस नंतर ट्रेलिंग 12 मंथ्स मागल्या 12 महिन्याचा जरी आपण EPS पाहिला, तो देखील ग्रोथमध्ये आहे. कंपनी आता सध्या जी ट्रेड होती आहे ती 52 वीक हायला ट्रेड होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर या कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट जे आहेत त्यामध्ये सुद्धा ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रोथ झालेली आहे, प्रॉफिट वाढलेलं आहे, इन्क्रीजिंग प्रॉफिट मार्जिन पण इयर ऑन इयर बेसिस होत चाललेलं आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर कंपनी विथ लो डेट, आपण डेट टू इक्विटी जर पाहिला तर तो 0.02 होता, त्यामुळं नसल्यात जमा आहे, फार कमी कंपनीचं लोन आहे, त्यामुळं ही कंपनी कर्जमुक्त म्हणता येईल अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा आहे. कंपनी विथ 0 प्रमोटर पेलेज, ही कंपनी प्रमोटर्स कमी आहेत, पब्लिक जास्त आहे, तरी देखील ही कंपनी निवडण्यामागं हे पण एक कारण आहे की कंपनीच्या प्रमोटरांच्याकडे जेवढे काही शेअर्स आहेत ते कुठल्याही प्रकारे त्यांनी तारण ठेवलेले नाही आहेत, ते सगळेच्या सगळे त्यांच्याकडेच आहेत. रिसेंट रिझल्ट जर पाहिला, ऑपरेटिंग मार्जिन आणि प्रॉफिट मार्जिन हे जे आहेत दोन्ही पण इन्क्रीज झालेले आहेत इयर ऑन इयर बेसिसला. स्ट्रॉंग मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते प्राइसमध्ये, ती पण शॉर्ट टर्म असो किंवा लॉंग टर्म असो किंवा मीडियम टर्म असो, या तिन्ही टर्मसाठी ह्या कंपनीमध्ये प्राइसमध्ये आपल्याला मोमेंटम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ही होती या कंपनीचे स्ट्रेंथ्स. जर या कंपनीचे विकनेसेस पाहायचं म्हटलं, कंपनीचा जो नेट प्रॉफिट आहे तो फॉल झालेला आहे, प्रॉफिट मार्जिन सुद्धा फॉल झालेला आहे गेल्या क्वार्टरमध्ये. इयर ऑन इयर बेसिस कंपनी पॉवरफुल आहे मागल्या 5 वर्षात, पण गेल्या एका क्वार्टरमध्ये या कंपनीचा थोडासा मार्जिन, प्रॉफिट मार्जिन आणि प्रॉफिट थोडे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हा एक विकनेस होता या कंपनीचा. जर यात अपॉर्च्युनिटी शोधायच्या म्हटल्या, काय काय बघा, कंपनीचा जो PE रेशो आहे गेल्या 3 वर्ष, 5 वर्ष किंवा 10 वर्षाला जर कम्पेअर केल्या तर तो सगळ्यात कमी आता सध्याच्या वर्षी असल्यामुळं ही कंपनी लो PE वाली पण आहे. आणि ती रिटर्न ऑन इक्विटी जर आपण पाहिले, कॅपिटल एम्प्लॉयमेंट ROCE, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयमेंट सुद्धा या कंपनीचा जास्त आहे आणि लो PE वाली ही कंपनी आहे, म्हणून यात इन्व्हेस्ट करणं एक अपॉर्च्युनिटी आहे असं कुठंतरी मला वाटतं. हायएस्ट रिकव्हरी झालेली आहे 52 वीक लो पासून आतापर्यंतच्या हाय प्राइस पर्यंत फास्ट रिकव्हर झालेला आहे. आणि ही जसं मी म्हटलं 10 PE पेक्षा हा 10 PE पेक्षा हा कमीवाला शेअर्स आहे. आणि याचा जो RSI आहे तो सुद्धा जर आपण पाहिला तो स्ट्रेंथ दाखवतोय, त्यामध्ये मोमेंटम आपल्याला पाहायला मिळत आहे. जर ह्यामध्ये थ्रेट काय आहेत, भीतीचे काय आहेत का, भीतीसारखं काय आहे, तर यामध्ये त्यात रेव्हेन्यू आणि ऑपरेटिंग मार्जिन्स जे आहेत क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस, इयर ऑन इयर बेसिस पॉवरफुल आहेत, पण गेल्या क्वार्टरमध्ये फक्त थोडेफार कमी झालेले आहेत. हे एक भीतीचं वातावरण यात आहे. आणि इन्क्रीज झालेले आहेत, ह्या कंपनीचे जे प्रॉफिट्स आलेले आहेत ते अदर इन्कम सोर्सेस मधून सुद्धा वाढलेले असल्या कारणानं याला एक वेगळ्या अर्थानं घ्यावं लागेल की कंपनी वेगळ्या बिझनेसमध्ये शिफ्ट होते की काय, असं कुठंतरी दिसतंय. पण ओव्हरऑल जर सगळे स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स जर पाहिल्या तर एकदम आता ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं मला योग्य अशी कंपनी वाटत आहे. या कंपनीचं नाव ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, कंपनीचं नाव मनाली पेट्रोकेमिकल्स लिमिटेड आहे. कंपनी BSE, NSE दोन्ही एक्सचेंजला लिस्टेड कंपनी आहे. कंपनीचा आजचा करंट प्राइस जो आहे तो 107 रुपये आहे. आणि कंपनीचं जर मार्केट कॅपिटल पाहिलं तर ते 1834 कोटीचा आहे. आणि कंपनीचा जर सेक्टर पाहिला, नावातच तुम्हाला लक्षात येते की ही पेट्रोकेमिकल्स मध्ये काम करणारी ही कंपनी आहे. आणि त्यामध्ये जर कंपनीचा PE, एक्झॅक्ट PE किती आहे
10 पेक्षा कमी आहे आपण स्ट्रेंथ मध्ये पाहिलं, पण एक्झॅक्ट किती आहे 6.60 हा या कंपनीचा पीई आहे. आणि जर या सेक्टर बरोबर या कंपनीचं कंपॅरिझन केलं, पेट्रोकेमिकल्स या इंडस्ट्रीचा किंवा या सेक्टरचा जर आपण विचारात घेतला तर पीई किती आहे, तो 25.06. म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये किंवा या सेक्टरमध्ये या कंपनीला म्हणजे दुसरी कंपनी कंपॅरिझनला चांगली आहे असं कुठली दिसत नाही. हीच या सेक्टरमधली चांगली कंपनी आहे हे आपल्याला यावरून दिसतं. बुक व्हॅल्यू सुद्धा या कंपनीचे अराउंड 40 रुपये आहे. आणि या कंपनीचे जे रिटर्न्स आहेत गेल्या काही वर्षभरामध्ये जर ते पाहायचे म्हटले तर ते सुद्धा गेल्या 10 वर्षात या कंपनीनं CAGR ग्रोथ जर याची बघितली तर 26% आहे. आणि 5 वर्षामध्ये 27%, 4 वर्षात 44 आणि गेल्या 1 वर्षभरामध्ये तर कंपनीनं तुफान रिटर्न्स दिलेले आहेत इन्व्हेस्टरला, ते म्हणजे 253%. तर ही या कंपनीचे थोडंफार आपण जे केलेलं अनालिसिस आहे या सगळ्या आधारावर जर पाहायचं म्हटलं या कंपनीत आपण इन्व्हेस्ट करणं लॉंग टर्मच्या दृष्टीनं असेल, शॉर्ट टर्मच्या दृष्टीनं असेल किंवा मीडियम टर्मच्या दृष्टीनं असेल, हे योग्य ठरेल असं मला कुठंतरी दिसतंय. आणि हा अनालिसिस, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट करून सांगा की तुम्हाला यामध्ये काही अजून ॲडिशनल माहिती हवी होती किंवा कमी पडली, जास्त झाली, हे सगळे डिटेल्स तुम्ही सांगू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि इतर तुमच्या मित्रांना, पाहुण्यांना, दोस्ताला वगैरे हा व्हिडिओ पाठवा. कारण त्या लोकांना सुद्धा इन्व्हेस्टमेंट किती इम्पॉर्टंट आहे आणि चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे हे तुम्हाला त्यांना सांगावं लागेल. आणि त्यामध्ये त्यांना इन्व्हेस्ट करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ उपयोगाचा ठरू शकतो. तर हा जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे हा एज्युकेशनल पर्पज असतो. तुम्हाला ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना एकदा नक्की तुमच्या वित्तीय सल्लागाराबरोबर सल्लामसलत करा आणि मगच यामध्ये इन्व्हेस्ट करा. हे कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेलचं रेकमेंडेशन नसतं. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया येणाऱ्या आठवड्यामध्ये याच सत्रामध्ये स्टॉक ऑफ द वीक मध्ये. थँक्यू व्हेरी मच.